28 तारखेला ची सकाळची पहाट ही संपूर्ण राज्याकरता एक काळी पहाट म्हणून पुढे आली. एक काळा दिवस संपूर्ण महाराष्ट्राने त्या दिवशी बघितला. 9:15च्या दरम्यान दादांचं विमान क्रॅश झालं. सगळेच जण टी व्हीवर होते आणि 6 जण गेल्याची बातमी होती, पण दादा गंभीर असल्याचं टी व्हीवर चालू होतं. मी देखील बेचैन झालो. बारामतीला 10-12 फोन केले, पुण्याला केले, कुणाच काही कळत नव्हतं. अर्ध्या तासाने परत बातमी आली की दादा पण गेले. ही बातमी आल्याबरोबर या संपूर्ण महाराष्ट्राच्या क्षितिजावर चमकणारा तारा, ज्याने विकासाचा प्रकाश महाराष्ट्रामध्ये चमकवला, ते अजितदादा अंधकारमय जीवनात निघून गेले होते. 37 वर्षाचं वय हे काय मृत्यूचं वय नव्हतं, परंतु एक व्यक्ती राज्याच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करतो, कार्यकर्त्यांच्या काळजास्थान निर्माण करतो आणि असा विकास करतो की ज्या विकासाला जातीचा गंध नसतो आणि त्याचा शेवट इतका वाईट व्हावा, इतका अंत करुण व्हावा, हे कधीच कोणी अपेक्षित नव्हतं. एक वेगळी स्वप्न, वेगळी दिशा घेऊन दादा मैदानात उतरलेले. 4 सेकंदात होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी सगळं झालं. 4 सेकंदामध्ये. आणि महाराष्ट्र एक चांगल्या नेत्याला या ठिकाणी पोरका या ठिकाणी झाला. अजितदादाबद्दल उपस्थित सगळ्यांचंच कोणाचा ना कोणाचा संबंध आलेला आहे. शिंगणे साहेब तर उभं आयुष्य परिवारासोबत होतं. मी देखील मागच्या अनेक काळापासून दादांसोबत काम करतो. माझं एक वेगळं स्थान त्यांच्या काळजामध्ये निर्माण झालं होतं. पण एक निर्भीड, परखड, न घाबरणारा, परिणामाची पर्वा न करणारा, जे करायचं ते करायचे, जे नाही करायचं ते नाही करायचं, ही भूमिका घेणारे दादा आज महाराष्ट्राला कधी दिसणार नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करताना दादांनी कोणाची जात, धर्म, पंथ कधी पाळला नाही. अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्या दादरच्या स्मारकाचा विषय असेल का, वडू बुद्रुकच्या संभाजी महाराजांचा असेल का, सिंदखेड राजाचा जिजाऊ साहेबांचा विषय असेल का, गजानन महाराजांच्या मंदिराचा असेल का, पुण्याच्या फुलेवाडीचा असेल, अगदी मागच्या शेवटच्या काळात तर 17 समाजाचे त्यांनी महामंडळ राज्यामध्ये स्थापन करून प्रत्येक समाजाला पुढे आणण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आमदार देखील त्यांच्या इतके खुश राहायचे की त्यांच्या 3 वर्षाच्या कार्यकाळात 3 वेळेस आमदारांचा निधी त्यांनी 1-1 कोटीने वाढवून प्रत्येकाला जणू काही गिफ्टच त्या ठिकाणी दिलं होतं. परवाचे दिवस असा होता की एकही व्यक्ती असा नसेल ज्याच्या डोळ्यामध्ये पाणी नसेल. आणि म्हणून अजितदादा पवारसारखं नेतृत्व या जगामध्ये, या राज्यामध्ये आता पुन्हा कधी जन्मास येणार नाही, नव्हतंही आणि येणारही नाही. आणि म्हणून त्यांना ईश्वर चांगली जागा मिळवली कधीच म्हणणार नाही, कारण ईश्वराच्या चरणी किती जागा असते, कशी असते, काय असते आपण कोणी पाहिली नाही. पण जी जागा महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि कार्यकर्त्याच्या काळजात त्यांनी निर्माण केली, ती जागा त्यांना, तशी जागा ही कधीही कोणाला भेटू शकत नाही. आणि म्हणून खूप न भरून निघणारं नुकसान या महाराष्ट्राचं या ठिकाणी झालं. खरोखर आज संपूर्ण पवार परिवार उद्ध्वस्त झाला. एकीकडे मोठ्या पवार साहेबांचं आयुष्य बघितलं आणि पलटून जर आता ही घटना घडल्यानंतर परिवाराकडे बघितलं तर या 30-40 वर्षामध्ये या परिवाराने एवढं साम्राज्य उभं केलं, इतकी माणसं उभं केली. क्षणार्धात ही सगळी माणसं या ठिकाणी पोरकी झाली. त्यांच्या डोक्यावरचं पितृक्षेत्र, राजकीय क्षेत्र या ठिकाणी कायमचं हिरावून घेतलेलं आहे. घटना घडता क्षणी जिसा काही विजेचा कडकडाट व्हावा, ध्वनिकंप गावा, आकाश कोसळावं, अशा प्रकारचा आघात प्रत्येकाच्या मनावर झाला. आणि नियती किती कठोर, निष्ठुर आणि निर्दयी असते हे देखील आम्ही लोकांनी पाहिलं. एखादा कोणी वय झालेला माणूस गेला असताना काही वाटत नाही, पण ज्याच्याबद्दल कधी विचारही करू शकत नाही असा मोठा प्रचंड आघात त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी थांबला. अर्ध्या महाराष्ट्राने दिवसभरात त्या दिवशी चूल पेटवली किंवा जेवण घेतलं नाही, अशा प्रकारचं वातावरण या राज्याने पहिल्यांदा या ठिकाणी पाहिलं. अनेक नेते आपण जाताना पाहिले, ज्याचा उल्लेख मगाशी झाला, पण हे दुःख काही वेगळंच त्या ठिकाणचं होतं. आणि म्हणून अशा प्रकारची स्थिती पुन्हा या महाराष्ट्रावर कधीच येऊ नये हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना त्या ठिकाणी करेल. आणि हे दुःख सावरण्याची शक्ती सर्वसाक्षी परमेश्वर संपूर्ण त्यांच्या चाहत्यांना देऊ आणि दादांना ईश्वरचरणी चांगली जागा मिळू अशा प्रकारची प्रार्थना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने करून त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि सांगतो.